पर्सनॅलिटी लोकांना असं तार पाहिजे होतं की ते बाहेरून दिसून सुद्धा यायला नाही पाहिजे आणि आपली ट्रीटमेंट सुद्धा व्हायला पाहिजे. तर त्याचा आविष्कार त्याच्यासाठी झाला होता. तर हे मीडियांना किंवा एअर हॉस्टेस इंडस्ट्री किंवा मॉडेलिंग इंडस्ट्री किंवा रिसेप्शनिस्ट अशा लोकांना खूप चांगलं आहे. किंवा ज्या लोकांना खूप लोकांशी बोलायचं असतं दिवसभर आणि त्यांचं प्रेझेंटेशन करायचं असतं आणि त्यांना मग तार दिसायला नाही पाहिजे, अशा लोकांना ही इन्व्हिजिबल तार एकदम गरजेचं असतं. उदाहरणार्थ आता मला मेजर केसेस म्हणजे कसे येतात की लग्नाच्या वयाचं मुलं आणि मुलगी, ओके, त्यांना बघायचं मुलगा मुलगी बघायचा प्रोग्राम असतो आणि त्यांना पालकांना वाटतं की आता आपल्या मुलीचं दात सरळ सुद्धा व्हायला पाहिजे, मुलगा बघायला सुद्धा यायला पाहिजे आणि ते नंतर लग्नाच्या अगोदर सगळं ट्रीटमेंट सुद्धा व्हायला पाहिजे, पसंतही करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मग लग्नाच्या अगोदर सगळं ट्रीटमेंट होऊन सुद्धा जातं आणि मग मुलांचं बघण्याचा जो कार्यक्रम असतो ते सुद्धा संपून जातं, कोणालाही कळून येत नाही की दातामध्ये तार आहेत. बरोबर. सो दॅट इज वन ऑफ ॲडव्हान्टेज असतं हे. बरोबर. मात्र हे जे काही इनव्हिजिबल ब्रेसेस आहेत ते कोणत्या वयापर्यंत माणूस वापरू शकतो? इनव्हिजिबल तार ह्याचं वय असं कधी इनव्हिजिबल तारेच्या मध्ये येत नाही. जोपर्यंत तुमचं दात आणि हिरड्या मजबूत आहेत किंवा जोपर्यंत तुमचं हाड वगैरे सगळं मजबूत आहे, तर ही तार तुम्ही कुठल्याही वयात टाकू शकतात. कधी जर समजा 50व्या वर्षी जर समजा तुमचं हाड जर मजबूत आहे तर तुम्ही 50व्या वर्षी सुद्धा टाकू शकतात. आणि तसंच जर 12व्या वर्षी तुमचं हिरडी किंवा हाड मजबूत नाही तर तुम्ही 12व्या वर्षी टाकू नाही शकत. तर हा तो गैरसमज आहे की आपण मोठ्या झाल्याने असं तार टाकू शकत नाही, हा गैरसमज आहे. जोपर्यंत तुमच्या हिरडी किंवा तुमचं जो हाड आहे मजबूत आहे तोपर्यंत तुम्ही हे तार टाकू शकता. बरं डॉक्टर, तुमचं ब्रेसेस अँड स्माइल्स जे काही क्लिनिक आहे त्या क्लिनिक बद्दल काय सांगाल? ओके, ब्रेसेस अँड स्माइल्स हा भारतात पहिला ब्रेसेस चेन आहे. ओके, आणि आम्ही तिन्ही पार्टनर डायरेक्टर, आमचे 3 ब्रांचेस आहेत मुंबईमध्ये आणि तिन्ही पार्टनर डायरेक्टर माझ्यासारखे ब्रेसेस स्पेशलिस्ट आहेत. आणि आम्ही सगळे परदेशात जाऊन शिकून हे ब्रेसेस इन्व्हिजिबल ब्रेसेस टेक्नॉलॉजी शिकून इकडे भारतामध्ये ह्याचा उपयोग करावा ह्या हेतूने हा मेन सेंटर ब्रेसेस अँड स्माइल्स हा आपण स्थापना केलेली आहे. आम्ही सगळे युनिव्हर्सिटीमध्ये टीचर राहिलेलो आहेत, आम्ही एक्झामिनर्स आहोत दुसऱ्या स्टुडंटसाठी. आणि मेन फोकस ब्रेसेस अँड स्माइल्सचं फक्त फोकसिंग ऑन ब्रेसेस ट्रीटमेंट ओनली. म्हणजे बाकी सगळं आपलं मेन ब्रेसेसबद्दल काहीही तुम्हाला प्रॉब्लेम करायचं असलं, काही तुम्हाला पाहिजे तर ह्या ब्रेसेस अँड स्माइल्सच्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला भेटणारच असं आहे. आणि काय वेगळे पण सांगाल तुमच्या क्लिनिकचं इतरांपेक्षा? दॅट इज द मेन थिंग. आपल्या इतरांपेक्षा मेन म्हणजे वी आर फोकसिंग ऑन ब्रेसेस आणि ब्रेसेसचं फोकसिंग आणि ऑफ अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी हा एकच सेंटर आहे भारतात. बरं, मात्र ही जी ब्रेसेसची ट्रीटमेंट आहे ती कोणत्या वयापासून, म्हणजे लहानात लहान मूल कुठल्या वयापासून ही ट्रीटमेंट घेऊ शकतं? ओके, मोस्टली पालकांना काय गैरसमज असतो की त्यांना कोणी सांगितलं असतं अरे माझं 12 साल के बाद ट्रीटमेंट सुरू करना है आणि कोणी सांगतं की नाही 14 वर्षानंतर मला डेंटिस्टने सांगितलं आहे की 14 वर्षानंतर आपण ट्रीटमेंट सुरू करावं. आम्ही काय करतो, वी आर आम्ही ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत. 12वी नंतर 5 वर्ष आपण शिकल्यानंतर मग आपण डेंटिस्ट होतो. त्याच्यानंतर आणखीन 3 वर्ष जास्त शिकल्यानंतर आपण ऑर्थोडॉन्टिस्ट बनतो. तर हे जे ओपिनियन असतं की ट्रीटमेंट कधी सुरू करावं ते नेहमी ऑर्थोडॉन्टिस्टने द्यायला पाहिजे. मूळतः म्हणजे रूल कसा आहे की 8 वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला ऑर्थोडॉन्टिस्ट कडे घेऊन जायला पाहिजे. कारण ऑर्थोडॉन्टिस्ट तुम्हाला पुढे होणारा प्रॉब्लेम आधीच सांगून देणार आणि तुमची जास्त तयारी असते. पुढे होणारे कॉम्प्लिकेशन तुम्हाला आधी सांगून देणार. दात केव्हा येणार, केव्हा पडणार, काय होणार, वेडेवाकडे येणार की सरळ येणार, तुमचा चेहरा कसा वाढणार, त्याला काय करावं, कसं करावं, ट्रीटमेंट आता सुरू करायचं की नंतर सुरू करायचं, किंवा सांगणार की नाही आता सुरू करायची गरज नाही, दर 6 महिन्यात तुम्ही माझ्याकडे चेकअपसाठी या, मग एक करेक्ट टाईमला आपण सुरू करावं. पण हे जे ओपिनियन असते, जे मत असते, ते ऑर्थोडॉन्टिस्ट त्याच्यासाठी हा स्पेशलिस्ट असतो. बरोबर आहे. डॉक्टर, एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. उर्मिला शिंदे आहेत बोरिवली मधून. उर्मिला, तुमचा प्रश्न विचारा. उर्मिला, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार. 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 मला हॅलो, बोला. मला विचारायचं आहे की किती वय, म्हणजे
प्रौढ अवस्थेत सुद्धा दात व्यवस्थित बसवून मिळतात का? जी बिलकुल. हॅलो. जी डॉक्टर मार्गदर्शन करतीलच तुम्हाला. त्याचा प्रश्न मला नीट ऐकू आलं नाही त्याच्यावर. म्हणजे म्हातारपणी किंवा प्रौढ अवस्थेमध्ये सुद्धा हे ब्रिसल्स उपयोगी आहेत का? हा, मी सांगितल्यासारखं माझं सगळ्यात मॅक्सिमम पेशंट म्हणजे 55 इयर ओल्ड आहे. म्हणजे कुठल्याही वयात जोपर्यंत तुमचं हाड किंवा तुमच्या हिरड्या मजबूत आहेत तर हे ट्रीटमेंट तुम्ही कितीही कुठल्याही वयात करू शकतात. पण त्याच्यासाठी आपल्याला एक एक्सरे काढायला लागतो, हिरड्याची अवस्था वगैरे बघायला लागतं, हाड कसं आहे ते बघायला लागतं. आणि जसं वाटलं की ते हाड आणि हिरड्या मजबूत आहे तर ते आपण कुठल्याही वयात करू शकतो. सो वय कधीही ह्या ट्रीटमेंटच्या मध्ये येत नाही जोपर्यंत तुमचं हाड किंवा हिरड्या मजबूत आहेत. बरोबर. आणि समजा एखाद्या पेशंटनी हे ब्रेसेस बसवून घेतले आणि त्याच्यानंतर दात किंवा हिरड्या दुखण्याची काही शक्यता असते का? ऑलराईट. हे ब्रेसेस कुठलेही ब्रेसेस कसं काम करतात मी सांगतो तुम्हाला. ब्रेसेस आपण दाताला हळूहळू प्रेशर टाकतो, दाताला हळूहळू हाडामधून सरकवतो. जेव्हा हळूहळू हाडामधून सरकवतात तेव्हा थोडंफार दुखण्याची शक्यता असते. अजूनपर्यंत कुठलेही ब्रेसेस आले नाही आहे की जे अजिबात दुखत नाही, असे कुठलेही ब्रेसेस आले नाही आहे. थोडंफार तुम्ही बाहेरून लावा किंवा आतून लावा ब्रेसेस, थोडेफार सगळे ब्रेसेस तुम्हाला दुखणारच दुखणार. ओके. पण आमच्या ब्रेसेस मॅनेजमेंट आम्ही काय केलं आहे की दुखणं खूप कमी प्रमाणात हे कमी करून टाकलं आहे. जर्मन टेक्नॉलॉजी वापरून, खूप लाईट वायर्स वापरून ते दुखण्याचं जो प्रमाण असतो ते खूप गोष्ट आपण ते कमी करून टाकलेलं आहे. पण असं अजिबात नाही दुखणारे ब्रेसेस अजून आले नाहीये. बरं. मात्र हे जे काही इनविजिबल ब्रेसेस आहेत त्याची काय खास वैशिष्ट्य सांगाल? ओके. आता तुम्ही जे इनविजिबल ब्रेसेस बघतात हे दिस इज द वर्ल्ड्स बेस्ट. ओके. एक कंपनी आहे आणि हे वर्ल्ड्स बेस्ट हे ॲक्च्युली गोल्डनी बनवलेलं आहेत. दिस इज 18 कॅरेट गोल्ड. ओके. गोल्डचं कारण हे जे गोल्ड आहे ते दाताला हार्म करत नाही. गोल्ड ऑक्सिडाइज होत नाही, गोल्डला कधी सोन्याला कधी जंग लागत नाही. म्हणून त्याच्यामुळे हे दातांना खूप सेफ मानलेले जातात. त्याचं तंत्रज्ञान कसं असतं की तुमचे माप दाताचं वगैरे हिरड्याचं माप सगळं पाठवलेलं जातात युनायटेड स्टेट्सला. तिकडून त्यांचं माप घेतल्यानंतर तिकडे तुमचं मग मॉडेल बनतात. मॉडेलवर रोबोट्स वायर बेंड करतात, एक प्रिसिजन मिलीमीटर प्रिसिजनने वायर्स बेंड करतात आणि मग ते तिकडून US मधून 4 आठवड्यात ते बनवून येतं. आणि हे ब्रेसेस फक्त तुमच्या दाताच फिट होणार, दुसऱ्या कोणाला त्याच मापाचे. ॲब्सोल्युटली ॲक्युरेट आणि प्रिसाईज. आणि एकदा तुमच्यासाठी बनवलं तर एक दुसऱ्याला जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही माणसाला ते फिट होणार नाही. म्हणजे एक्सक्लुझिव्हली कस्टम मेड फॉर यू. ओके. आणि ते रोबोट्स त्याचं सॉफ्टवेअर असं चांगलं असतं की ते एक्झॅक्टली तुमचा आता आधीचे ट्रीटमेंट आधीचे दात कसे आहेत आणि तुमचं एंड रिझल्ट तुमचे दात कसे व्हायला पाहिजे ते सुद्धा प्लॅन करून एक्झॅक्टली मिलीमीटर बाय मिलीमीटर बेंड करून तुम्हाला वायर देतो. दॅट इज व्हेरी स्पेशल. म्हणजे असं नाही की आउट ऑफ द पॅकेट ब्रेसेस काढून तुमच्या दाताला लावलं, नाही, तुमच्यासाठीच खास बनवून आलेले असतात हे. सो दॅट इज दिस इज स्पेशल अबाउट इनविजिबल ब्रेसेस, द वर्ल्ड्स बेस्ट ब्रँड्स. बरोबर. डॉक्टर, एक प्रेक्षक जोडले गेलेत. विनीत कोकाटे आहेत बुलढाण्यातून. विनीत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. बोला विनीत. हॅलो. विनीत, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. ओके मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. बोला. सर, हा जो दातांचा प्रॉब्लेम येतो आपला, तर याच्यामुळे मला असं विचारायचं होतं की काही आपण याच्यात करत असताना काही अडचण येते का? म्हणजे ट्रीटमेंट करत असताना. म्हणजे काय प्रकारची काही अडचणी येतात का असं त्यांचा प्रश्न आहे. ओके. अडचणी म्हणजे कसं असतं, अडचणी युजली जर तुम्हाला समजा आता ब्रेसेसच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जरा काळजी घ्यायला पाहिजे. ओके. आम्ही डॉक्टरांना सांगितल्यासारखं खूप कोल्ड्रिंक वगैरे तुम्ही वगैरे पिऊ शकत नाही. खूप चिकट आणि घट पदार्थ वगैरे तुम्ही या ट्रीटमेंटच्या मध्ये खाऊ शकणार नाही. चिक्की, एक्लेअर्स, तिळाचा लाडू सगळं खात गेलं तर हे ब्रेसेस दाताला चिटकवलेले जातात, तर ते ब्रेसेस तुटण्याची शक्यता असते. ते तुटल्यानंतर काय होतं, ट्रीटमेंटचं जो आपण जे फक्त रिपेअर करत बसणार तर ट्रीटमेंटचा वेळ मोठा होऊन जातो. ओके. सर, ही खूप लेंदी प्रोसिजर असतं. जेवढं प्लॅन केलेलं असतं ते जास्त होतं. नंतर खूप कोल्ड्रिंक पिल्यानंतर असं सुद्धा पेशंट्स आहेत, स्पेशली द टीनेज, की एव्हरी डे त्यांना कोल्ड्रिंक पाहिजे. ओके. तर त्याच्यानंतर कसं असतं की दातावर जे आहे ना ते व्हाईट स्पॉट्स येतात.
अँड एस्पेशली बाहेरून लावलेल्या दातांना जर असं केल्यानंतर दाताचे ब्रेसेस काढल्यानंतर जर व्हाईट स्पॉट्स आले तर ते दिसून येतात. इन्व्हिजिबल ब्रेसेसमध्ये ॲडव्हान्टेज आहे की जरी व्हाईट स्पॉट्स आले तर दाताच्या आतमधून असणार, मग ते दिसून येणार नाही. तर ही एक अडचण असू शकते. दुसरी गोष्ट, काही आता समजा तुम्ही आता ट्रीटमेंटला दर महिन्याला मला इकडे पेशंट्सना बघायला लागतं. आता तुम्ही आज आला नंतर डायरेक्टली 6 महिन्यानंतर आला, मला वेळ नाही, माझा एक्झाम नाही, हे तर डेफिनेटली ह्या अडचणीमुळे म्हणजे तुमचं ट्रीटमेंट लेंदी होऊन जातो. अपार्ट फ्रॉम दॅट, जर तुम्ही डिसिप्लिन्ड असला, जर तुम्ही जे मी काही सांगितलं तसंच तुम्ही वापरल्या ब्रेसेसना काळजी घेतली तर त्याला काहीही अडचण येत नाही. आणि हिरड्या ज्यांचे वीक आहे, हिरडी ज्याची वीक आहे त्याला आम्ही आधीच सांगून देतो की जर तुमची खूप हिरडी वीक आहे तर तुम्हाला जपून थोडंसं हळूहळू आपण ट्रीटमेंट करायला पाहिजे. डॉक्टर, समजा एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय आणि अगदीच वेडेवाकडे दात आहेत, तर मग ते रिपेअर करायचे आहेत किंवा ही ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर मग जे ब्रेसेस आहेत ते कसे चूज करावेत किंवा कसे निवड कशी करावी? ऑल राईट, सी माझं एक सिम्पल आहे. जर तुम्ही ॲडल्ट असला किंवा तुम्ही 18-19 इयर्स असला, तुम्हाला असं वाटतं की मला ब्रेसेस लावायला पाहिजे पण मला ब्रेसेस दिसायला नाही पाहिजे, मग चॉईस क्लिअर आहे, तुम्ही इन्व्हिजिबल ब्रेसेस लावले पाहिजे. जर समजा लहान मुलगा आहे, लहान मुलांना स्कूल गोईंग चिल्ड्रन वगैरे आहे, त्यांना कसं असतं की ते ब्रेसेस बाहेरून लावलेलं चांगलं असतं का, कारण त्याच्या मित्राने लावलेले असतात आणि त्यांच्या मित्रांनी त्या ब्रेसेसवर आपण कलर सुद्धा लावू शकतो, ग्रीन, येलो, ब्ल्यू सगळं कलर. मला त्या ग्रीन येलो ब्रेसेसच पाहिजे, माझे ब्रेसेस दिसायलाच पाहिजे, तर चॉईस सिम्पल आहे, ब्रेसेस तुम्ही बाहेरून लावू शकता. आणि समजा ब्रेसेस तुम्ही आतमधून आता कुठलाही टीनेज आहे किंवा मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, जॉब इंटरव्ह्यूचं करायचं आहे, तर तुम्ही यू शुड गो फॉर इन्व्हिजिबल ब्रेसेस. अलायनर जो पद्धत आहे, ब्रेसेस अलायनर कसं चूज करायचं असतं. आता खूप पेशंट्स असतात की ते भारतात 1 महिना असतात, मग कुठे सिंगापूर, मलेशिया सगळं जगभर फिरत असतं, मग दर महिन्याला त्याला येणं शक्यच नसतं. तर अशा लोकांना आपण ते अलायनर्स इज द बेस्ट चॉईस. अलायनर्स एक गोष्ट तुम्ही जरा काळजी घ्यायला पाहिजे, अलायनर्स सगळे दाताचे व्यंगोपचार दुरुस्त करू शकत नाही. अलायनर्स सिम्पल केसेससाठी, खूप वेडेवाकडे किंवा जबडा खूप पुढे आहे, वरचं दात खूप पुढे आहे आणि खूप कॉम्प्लिकेटेड असलं तर अलायनरनी केल्याने खूपच कॉम्प्लिकेटेड ते ट्रीटमेंट होऊन जातं. सो दॅट इज वन थिंग तुम्ही जरा केअरफुल राहायला पाहिजे. खूप कॉम्प्लेक्स केसेसला आपण अलायनर जी प्लास्टिकचं जर फिल्म दाखवलं ते आपण वापरत नाही. त्याला फिक्स्ड ब्रेसेसच चांगलं असतं. ब्रेसेस बाहेरून किंवा आतून ते तुमच्या प्रोफेशनवरून तुम्ही चूज करू शकता, असं आहे. ओके. आणि अलायनर ब्रेसेस जर लावलेले आहेत किंवा ते घातलेले असताना किंवा काढून ठेवलेले असताना काय नेमकी काळजी घ्यायला हवी? अलायनर ब्रेसेस आता समजा काढताना घालताना एकदम सोपं आहे. ओके, अलायनर ब्रेसेस घातल्यानंतर असं नाही की तुम्ही एकदा अलायनर तुम्हाला भेटलं तर तुम्ही सुरुवातीला डायरेक्टली आता एकदा तुम्हाला अलायनर तुम्हाला भेटलं, तुम्ही डायरेक्टली आता डॉक्टरांना बघायचंच नाही असं नाही आहे. तुम्हाला दर 2-3 महिन्यात तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, कारण तुम्हाला डॉक्टर दुसरे अलायनरचं सेट देणार. ओके, आणि ते अलायनरचं सेट तुम्ही त्याला पहिलं अलायनर चेंज करून दुसरं अलायनर, हा 12 ते 14 अलायनरचं सेट असतं. ओके, आणि ते तुम्ही म्हणजे एकदा अलायनर दिलं की तुम्हाला टाटा बाय बाय 1-2 वर्षानंतर भेटू असं नाही आहे. तुम्हाला जायलाच पाहिजे 2-3 महिन्यात किंवा 2 महिन्यात डॉक्टरकडे. दुसरी गोष्ट, हे अलायनर जे आहे तुम्ही काढून ठेवलं आणि इट्स ॲक्च्युली ऑल द टाइम वेअर डिव्हाइस. ओके, फक्त जेवताना ब्रश करताना तुम्ही काढू शकता. जर तुम्ही काढायचं प्रसंग आलं तर असं नाही की तुम्ही फक्त त्याला ठेवू शकता. इट हॅज टू बी क्लीन विथ ब्रश करून ठेवायला पाहिजे. डॉक्टर, हे आपण पुन्हा बोलूयातच, मात्र एक प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले. शरद पवार आहेत औरंगाबादहून. शरद, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब, आता सध्या माझं वय 48 आहे. दात पक्के, पण पुढं फ्युचरमध्ये दात हलणे किंवा त्रास होणे याच्यासाठी आपण ही तार बसू शकतो का? फ्युचरमध्ये त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे दात हलायला लागले किंवा काय जर वयाप्रमाणे, तर तरी सुद्धा ही तार बसवू शकतो का? ओके, समजा आता तुमचे दात पक्के आहेत आणि आता तुम्ही तार लावलं. ओके, आणि जर समजा फ्युचरमध्ये तुम्हाला असं आपल्याला वाटलं की ते हिरड्यांना जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण ताराची ट्रीटमेंट त्याला थांबवू शकतो. पण त्याच्यासाठी आपण रेग्युलर मॉनिटरिंग करतो. हिरड्या चांगल्या आहेत का, जबडा चांगला आहे का, हाड चांगला आहे का, आता सेफ आहे का प्रोसीड करण्यासाठी. सेफ नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो आता हे तुमचं हाड जरा वीक होत चाललं आहे, त्याला काहीतरी मजबूत करण्यासाठी प्रोसिजर सुद्धा असतात, असं नाही की नाही.
आता हे आपल्याला करायलाच पाहिजे, त्याच्यानंतर आपण पुढे पाऊल टाकू शकतो. सो हे सगळं जर आपल्याला वाटलं की आपण पुढे त्याचा हिरड्या जर हे कमी मजबूत व्हायला लागलं तर आपण इन्फॉर्म करतो. सो दिस इज वन दिस थिंग. अनेक तुम्हाला हे आता मला आठवण आली, आता मूलतः हे पालकांना ॲक्च्युली कसं कळणार की आपण ब्रेसेस आपल्याला मुलाला केव्हा लागणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो पालकांना. या संदर्भात आपण जाणून घेऊयात. मात्र डॉक्टर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र दातांवरती उपचार आता इनव्हिजिबल ब्रेसेसद्वारे या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. उस्मान नाम का कोई भाई है. जब तू शटर खोलेगा ना, तुझे 2 डेड बॉडीज ही मिलेगी. देखते हैं डीडीएल इन द स्टाइल ऑफ अनुराग कश्यप. अरे हमें जाने दो पिताजी, कह के लेंगे साले ट्रेन बाकी. ससुरा का नाती सेवरा रुक जा. डिस्क्यार. S-Cross Alpha Awards co-presented by Videocon D2H. कल रात 8 बजे सिर्फ कॉलर्स पर. आज आम आदमी पार्टी ने बिल्कुल दूसरी पार्टियों जैसा रेस्पॉन्स देना शुरू कर दिया. नहीं ऐसा तो कुछ है ही नहीं. फिर उसके बाद टाल मटोल, कल बताएंगे, परसों बताएंगे. फिर कहते हैं कोर्ट फैसला देगा, 10 साल बाद पता लगेगा. जो कुछ हुआ वो अरविंद भाई के व्यक्तिगत निर्देश पे, उनके आग्रह पे, उनकी जिद पे हुआ. राजनीति का मतलब केवल पार्टी का मतलब केवल चुनाव लड़ना, और चुनाव लड़ने का उद्देश्य केवल सरकार बनाना, वहाँ दिक्कत है. एन्काउंटर विथ प्रीती सोमपुरा, रविवारी सकाळी 9 वाजता. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. तर आज आपण चर्चा करतोय दातांवर उपचार आता अदृश्य तऱ्हेनं या विषयावर, आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर गजानन शानबाग. डॉक्टर, आपण कंटिन्यू करूया. खरं तर तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी अलायनर बद्दल सांगत होतात, जाणून घ्यायला आवडेल. हो, अलायनर हे कसं आहे की अलायनर जे ब्रेसेस आहेत, आता ह्या अशा लोकांना चांगलं आहे जे एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये हॉप करतात की त्यांना वेळ नसतो. सिम्पल केसेसमध्ये हे अलायनर चालू शकतं, कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये चालू नाही शकत. आणि अलायनरचं केअरसुद्धा तुम्हाला ठेवायला पाहिजे. असं नाही की आता घातलं तर एका 2-3 महिन्यानंतर आपण डॉक्टरकडे जायचं, असं नाही. त्याला क्लीन करायचं केअर ठेवायला पाहिजे. तेच आपण बोलत होतो की घातलेले असताना आणि काढून ठेवल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी. इट्स व्हेरी सिम्पल. घालताना ते तोंडामध्ये असायलाच पाहिजे ऑल द टाइम. फक्त जेवताना ब्रश करताना तुम्हाला काढायला पाहिजे. आणि हे काढून जर तुम्ही काढून ठेवण्याची परिस्थिती आली तरी शुड बी केप्ट क्लीन. असं नाही की तुम्हाला फक्त ॲज गुड ॲज युअर, म्हणजे त्याला काहीतरी फंगस वगैरे सगळं लागू द्यायला नाही. इट्स अ वेट एन्व्हायरमेंट. दातांना सगळं ओलं असतं, तर ओलं एन्व्हायरमेंट सगळं ते सगळं करायला नाही. इट शुड बी केप्ट व्हेरी व्हेरी क्लीन आणि हायजिनिक असायला पाहिजे ते. बरोबर. आणि त्याचे काय फायदे आहेत अलायनर ब्रेसेसचे? अलायनस ब्रेसेस मेनली म्हणजे ज्या लोकांना वेळच नसतो डॉक्टरकडे जायला, की ना त्यांचे ऑड वर्किंग आवर्स असतात किंवा नाईट शिफ्ट ड्युटी असते, जेव्हा डॉक्टर विल नॉट गेट अ डॉक्टर, म्हणजे सकाळी तुम्हाला सकाळी त्यांना वेळ नसतो, किंवा फ्रिक्वेंटली ट्रॅव्हलिंग लोकांना, आणि सोप्पं केसेस ना, दातामध्ये छोटे छोटे फट आहेत, थोडेफार दात वेडे वाकडे आहेत, तशा लोकांना अलायनर चांगलं आहे. बरं. मात्र आता समजा एखाद्या लहान मुलाला असा त्रास आहे, मग त्यांच्या पालकांनी कसं ओळखावं की कोणत्या राईट टाइम मध्ये त्यांना ते अलायनर किंवा जे इनव्हिजिबल ब्रेसेस आहेत ते बसवायला हवे? लहान मुलांना युजली आपण व्हिजिबल ब्रेसेस देतो, पण लहान मुलांना म्हणजे थोडंफार मोठं झाल्यानंतर 11-12 किंवा 14-15 वर्ष सुद्धा तुम्ही ब्रेसेस, इनव्हिजिबल ब्रेसेस लावू शकता. पालकांनी मेनली बघायला पाहिजे. समजा आपल्या दाताच्या समोरच्या दातामध्ये फट यायला सुरुवात झाली, किंवा थोडेफार दात वेडेवाकडे जायला सुरुवात झालं, आपला मुलगा किंवा मुलगी 3 वर्षानंतर सुद्धा अंगठा वगैरे चोकत आहे, तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. अंगठा चोकल्याने काय होतं की समोरचे दात पुढे जातात आणि खालच्या जबड्यावर प्रेशर पडल्याने खालचा जबडा मागे येतो. मग ते दात असे पुढे असल्यामुळे ते खूप म्हणजे चेहऱ्यावर एकदम त्याचा परिणाम होऊन जातो. हो, आणि कारण हे जे छोटंसं हॅबिट आहे की आपल्याला पॅरेंट्सने किंवा अरे तो चांगला खूप क्यूट दिसतो अंगठा चोकल्याने, त्याला खूप दुष्परिणाम आहेत. अंगठा चोकण्याचं सवय जेव्हा तुम्ही पहिला बघता 3 वर्षानंतर पर्यंत इट्स नॉर्मल, पण 3 वर्षानंतर तुम्ही त्याला तिकडेच थांबवायला पाहिजे. कोणाला नखं चावायची सवयच असते, किंवा कोणाला 4 बोटं तोंडात घालायचं सवय असते. हे सगळं जे त्याचा परिणाम आहे ते त्या वयात होतं.
युजली असं काही तुम्हाला आढळलं की आपल्या मुलगा किंवा मुलीमध्ये असं हे प्रॉब्लेम आहे तर इमिजिएटली त्यातला आपल्या ऑर्थोडॉन्टिस्टकडे त्याला घेऊन जायला पाहिजे. ऑर्थोडॉन्टिस्ट ही सवय मोडू शकतो काहीतरी डिव्हाइसने घालून आणि मग चेहऱ्यावर हा दुष्परिणाम होत नाही. थंब रूल म्हणजे कुठले एनीवन अबाव 6 इयर्स और अबाव 8 इयर्स जेव्हा परमनंट दात यायला सुरुवात झालं तर त्याला ऑर्थोडॉन्टिस्टकडून तुम्ही एकदा चेकअप करायलाच पाहिजे. पुढे येणारे दात दातांना स्पेस ते सगळं तो ऑर्थोडॉन्टिस्ट तुम्हाला आधी सांगू शकतो. बरं, आणि एखाद्या मोठ्या माणसाचे समजा दात पुढे असतील म्हणजे वरचे दात किंवा खालचे दात तर तेव्हा काय करायचं? ओके, आता 2 परिस्थिती असतात. समजा हा माझा वरचा जबडा आहे आणि हा खालचा जबडा आहे. ठीक आहे, वरचा जबडा कुणाकडे लोकांना असं पुढे असतो. आता समजा हा वरचा जबडा पुढे असला तर वरचे दात सुद्धा त्याचे पुढे असणार. तर ते अशा प्रसंगी जर समजा हा मुलगा आपल्याकडे आला 9 ते 10 वर्षात किंवा 8 ते 10 वर्षात 8 ते 10 वर्षात ह्याचं ट्रीटमेंट आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे वरच्या जबड्याचं वाढ थांबवतो आणि खालच्या जबड्याला वाढू देतो, मग तो मुलगा किंवा मुलगी नॉर्मल होऊन जातो. ओके, तसंच समजा हाच सेम पेशंट आपल्याकडे जर 17 किंवा 18 इयर्स वर्षात म्हणजे जबड्याचं चेहऱ्याचं वाढ संपल्यानंतर आलं तर अशा प्रसंगी आपण त्याला मग सर्जरी करण्याशिवाय आपल्याला काही उपाय नसतो. मग सर्जरी करून वरच्या दातांना आपण मागे घेतो किंवा खालच्या जबड्याला पुढे घेतो. ओके, म्हणजे वयात करेक्ट जबड्याचं जेव्हा प्रॉब्लेम झालं तर ते करेक्ट वयात ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला असं पेशंट्स येतात की वरचे दात खूप पुढे आहेत आणि आता लग्न करायचं आहे मुलीचं, आता म्हणजे कमी 6-7 महिन्यात लग्न करायचं आहे आणि काही करून दात मागे घ्यायचं आहे. ते शक्य होणार नाही. तुमच्याकडे जगाचा कितलाही पैसा असो काही असो, तुमच्याकडे एक तर वेळ नाही आणि तुम्ही करेक्ट वयावर आले नाही आहे. तुम्हाला असं वाटलं की वरचे दात पुढे आहेत तर त्याला करेक्ट वयात म्हणजे लवकरात लवकर तुम्ही ऑर्थोडॉन्टिस्ट करून जायला पाहिजे. त्याचं उलट कंडिशन असतं खालचं जबडं खूप पुढे असलं. खालचं जबडं जर खूप पुढे असलं तर अगेन खालचं जबडं पुढे असलं तर त्याला आणखीन लवकर तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. ओके, समवेअर इन द एज ऑफ 6 to 7 इयर्स समवेअर इन द एज ऑफ 8 to 8 इयर्स. कारण एकदा ते खूप खालचं जबडं जर पुढे गेलं मग नंतर त्याला प्रौढ वयात मग तर सर्जरी करण्याशिवाय काही उपाय नसतो. बरोबर. आणि एक लास्ट म्हणजे कसं आहे की आपल्याला एक सिंपल कंडिशन पालकांनी हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलगीच्या तोंडामध्ये वरचे जर दात खालच्या दाताच्या मागे दिसलं त्याला क्रॉस बाईट म्हणतात. ओके, खालचे दात आणि वरचे दात समजा हे वरचे दात असे आहेत आणि खालचे दात असे आहेत. ह्या क्रॉस बाईटला तुम्ही लवकरात लवकर ट्रीट करायला पाहिजे. युजली वरचे दात खालच्या दाताच्या पुढे असायला पाहिजे, पण जर तुम्हाला एकही दात जर जसं वरच्या दात खालच्या दाताच्या मागे दिसलं तर त्याला ऑर्थोडॉन्टिक एमर्जन्सी म्हणतात आणि ते लवकरात लवकर ट्रीट करायलाच पाहिजे. नाहीतर त्याला ते परिस्थिती तसंच सोडलं तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर होऊन जातो. मग सर्जरी करण्याशिवाय काही आपल्याकडे उपाय नसतात. बिलकुल. डॉक्टर, आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेत. काशीनाथ शिंदे आहेत नाशिकवरून. काशीनाथ, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. बोला. हा मॅडम, माझ्या मुलीचं वय 25 वर्ष आहे आणि दुधाचे दात पडलेले नाहीये. बर. हा. हॅलो. हा, बोला. दुधाचे दात 2 पडलेले नाहीये आणि दातात फटी पण आहे. बरं. तर दातल्या गाडीचं हे लावता येईल का? अच्छा, हा प्रश्न खूप चांगला आहे. 25व्या वर्षी दुधाचे दात पडले नाहीये. दुधाचे दात पडून आपल्याला 14व्या वर्षी सगळे दुधाचे दात पडून नवीन दात यायला पाहिजे. 25व्या वर्षी दुधाचे दात पडले नाही त्याचा अर्थ हा झाला की दुधाच्या दातच्या एक असं असतं की दुधाचे दात पडतात, परमनंट दात बाहेर येतात. दुधाचे दात पडले नाही त्याचे म्हणजे बहुतेक जवळपास हा परमनंट दात जो असायला पाहिजे तिकडे तो नाहीच आहे, किंवा तो परमनंट दात एकदम चुकीच्या जागेमध्ये अडकून बसलाय आणि त्याला बाहेर येता येत नाही. कधी कधी दोन्ही असतात, परमनंट दात तिकडे रेडी बसून असतो आणि दुधाचे दात पडत नाही. तर ह्या तिन्हीपेक्षा कुठल्याही कंडिशन असू शकतात. त्यांनी मेनली म्हणजे एक्सरे काढून घ्यायला पाहिजे आणि आतमध्ये ते दात काही अडकलेले आहे की नाही ते खात्री करून घ्यायला पाहिजे. अडकले आहे तर त्याला व्यवस्थित आपण खेचून हळूहळू बाहेर काढून दात आणू शकतो. असं वाटलं की तो असल्या जागी अडकला आहे की आजूबाजूच्या दातला धोका आहे तर त्याला आतल्या आत काढायला पाहिजे. पण त्याने मेन म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे त्याने एक्सरे घेऊन खात्री करायला पाहिजे
की ते तिकडे दात आहे की नाही. बरोबर. बाहेरून ब्रेसेस किंवा आतून ब्रेसेस ते आपण ते लावू शकतो, बरोबर. त्याला काय अगदी योग्य मार्गदर्शन त्यांना केलेत. आणि डॉक्टर, तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आलात आणि अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you. आणि आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. हे घे बेटा. थांबा थांबा, हे पाणी बॉइल्ड आहे ना? हे घे बेटा. हे पाणी बॉइल्ड आहे ना? नाही. हल्ली पाणी फक्त गाळणं उकळणं पुरेसं नाही. पोल्युशनमुळे आता पाण्यात गंज आणि लेड ह्यासारखी अशुद्धता आली आहे, ज्यावर उकळण्याचा काही परिणाम होत नाही. पण प्युरेटची 4 स्टेज प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी व्हायरस बॅक्टेरियासह ही अशुद्धता सुद्धा काढून टाकते. प्युरेट, उकळण्यापेक्षा जास्त सुरक्षित. आज आम आदमी पार्टी ने बिल्कुल दूसरी पार्टियों जैसा रेस्पॉन्स देना शुरू कर दिया. नहीं ऐसा तो कुछ है ही नहीं. फिर उसके बाद टाल मटोल, कल बताएंगे, परसों बताएंगे, फिर कहते हैं कोर्ट फैसला देगा, 10 साल बाद पता लगेगा. जो कुछ हुआ वो अरविंद भाई के व्यक्तिगत निर्देश पे, उनके आग्रह पे, उनकी जिद पे हुआ. राजनीति का मतलब केवल पार्टी का मतलब केवल चुनाव लड़ना, और चुनाव लड़ने का उद्देश्य केवल सरकार बनाना, वहाँ दिक्कत है. एन्काउंटर विथ प्रीती सोमपुरा, रविवारी सकाळी 9 वाजता. तो आहे भारताचा मोस्ट वॉन्टेड आरोपी. त्याला परतायचं होतं मायदेशी, पण राजकारण्यांनी अडवली त्याची वाट. कुणाला वाटत होती दाऊदची भीती? दाऊदच्या समर्पणावरून राजकीय धुळवड. पहा संध्याकाळी 7 वाजता खास बातमध्ये. UPSC परीक्षेत मुलींची बाजी. पहिल्या 4 क्रमांकावर मुलींची बाजी. इरा सिंघल देशात सर्वप्रथम, तर पुण्याची अबोली नरवणे महाराष्ट्रातून अव्वल. पालघर जिल्ह्यातल्या तलासरीतील आश्रमशाळेचं धक्कादायक वास्तव उघड. सुविधांपासून वंचित आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांवर गुराप्रमाणे राहण्याची वेळ. सोलापुरात आमदार रमेश कदमांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनवर दगडफेक. सरकारी मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा दाखल. सध्या परिस्थिती नियंत्रणात. गुन्हेगारांची अट मान्य करणं कायद्यानुसार शक्य नव्हतं. शरद पवारांचं स्पष्टीकरण. दाऊदला भारतात परतायचं होतं. छोटा शकीलनं एका वृत्तपत्राला दिली मुलाखत. तर दाऊदनं परतण्यासाठी फोन केल्याची राम जेठमलानींची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन आहिर यांची निवड. आगामी पालिका निवडणुकीत पक्षाला बळ देण्याची जबाबदारी. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी सरकारची विशेष मोहीम. राज्यभरातील शिक्षक करतायत सर्वेक्षण. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम. पुण्यात कामगार संघटनांचं पालिकेच्या विरोधात आंदोलन. कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी. पगार न मिळाल्याच्या ताणामुळे नितीन मांजरेकरचा झाला होता मृत्यू. आणि मुंबईत उद्या मेट्रोचा पहिला मेगा ब्लॉक. 7.5 तास मेट्रो राहणार बंद. सकाळी 8:30 ते दुपारी 4 पर्यंत मेट्रोची सेवा बंद.